गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर सकाळचे 6 वाजले होते, रोज सारखे क्रिकेट खेळायला चाललो होतो. त्यानंतर आम्ही क्रिकेट ग्राउंडकडे जायला निघालो. तर आज इंदापूरचा बाजार होता, बिकॉज आज रविवार असल्यामुळे. त्यानंतर ग्राउंडवरती पोहोचलो, थोडं वॉर्मअप केला. वॉर्मअप वगैरे झाल्यानंतर त्यानंतर आमची टीम डिस्ट्रीब्युशन चालू झालं. त्यानंतर आमची मॅच चालू झाली, मॅच वगैरे चालू झाली. आमची फिल्डिंग आली होती, त्यानंतर बॅटिंग आली. आणि हे नवीन गार्ड आणलं होतं, बिकॉज मला कालच बॉल लागला. तर गार्ड घातलं, बॅटिंग करायला गेलो, बट अनफॉर्च्युनेटली पहिल्याच बॉलला आउट झालो मी. असं खूप दिवसातून झालं होतं की मी पहिल्याच बॉलला आउट झालो आहे. त्यानंतर कसं तरी आमच्या टीमने सांभाळलं आणि फायनली आम्ही मॅच जिंकलो. की तुम्ही काही शॉट पाहू शकता. आणि हा मॅचचा विनिंग 6 आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर फायनली आम्ही मॅच जिंकलो आणि चहा प्यायला गेलो आम्ही सगळी. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर पप्पांना पेपर वाचत होतो, त्यामुळे पेपर घेऊन आम्ही घरी जायला निघालो. घरी गेलो, पुन्हा बाजारात आलो, बिकॉज बाजारात थोडं भाजी घ्यायची होती. त्यानंतर पुन्हा घरी गेलो. मरियम होती, तर तिला खेळवत बसलो. ती फक्त 8-9 महिन्याचीच आहे आणि ती अजिबात रडत नाही, आमच्यासोबत सतत हसत असते आणि खेळत असते. त्यानंतर वरती गेलो, बॅग वगैरे पॅक केली, बिकॉज आम्हाला गावाला जायचं होतं, मावशीकडे जायचं होतं. मला माझी सिस्टर देखील आली होती. त्यानंतर मी आणि सिस्टर फायनली बारामतीची बस लागली होती, त्यामुळे मी आणि पगी आम्ही दोघं बसमध्ये बसलो आणि डायरेक्ट मावशीकडे जायला निघालो. आणि आम्ही स्टॉपवरती पोहोचलो, काका आम्हाला न्यायला आले. त्यानंतर आम्ही घरी गेलो. तरी मावशीचे गाय आणि गोटा आहे, तुम्ही पाहू शकता. त्यांना रान पण खूप आहे. त्यानंतर आम्ही घरी गेलो, थोडं फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर आम्ही सगळी मावशीची मुलगी म्हणजे माझी सिस्टर आम्ही सगळीजण रान बघायला गेलो. रान वगैरे बघून त्यानंतर घरी आलो आणि इथं बदामचं झाड होतं, त्यामुळे मी बदामच्या झाडावरती चढलो. बघत त्यांना बदाम खायचे होते. त्यानंतर मी बदामच्या झाडावरून बदाम काढले. बदाम वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही खाऊन घेतले सगळ्यांनी. आणि पजी बाळ कसं बारका पोरांना भांडेकुटी खेळत आणि माझा बारका भाव आहे शिवास, त्याच्यासोबत भांडेकुटी खेळत असते. त्यानंतर घरी झोपलो थोड्या वेळ. त्यानंतर तिने कॉफी केली आमच्यासाठी, आम्ही कॉफी वगैरे पिली. यांना मॅगी आणून दिली, सगळे मॅगी खात होते. मला तर मॅगी आवडत नाही, त्यामुळे मी मॅगी नाही खाल्ली. मग फ्रेश वगैरे झाले, दुकान आम्हाला बाहेर फिरायला जायचं होते. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही बाहेर जायला निघालो. वैष्णवीला म्हणलं दाखवा आम्हाला तुमचं गाव, मग तिने आम्हाला मंदिरामध्ये आणलंय. तर हे महादेवाचं मंदिर होतं. त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये गेलो, मंदिराचं दर्शन घेतलं. तर तुम्ही पिंड देखील पाहू शकता, किती सुंदर असे सजवले आहे. पिंडाचं दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं. महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो. तिथं तुम्ही पाहू शकता अजित दादा यांचा फोटो होता. दादांसोबत घडलेली ही घटना सगळ्यांना माहितीच आहे. असो, त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. तर बजरंगबलीचं दर्शन घेतलं. बजरंगबलीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इव्हिनिंगचा व्ह्यू किती सुंदर आहे गावातला. त्यानंतर घराच्या आतमध्ये गेलो, सगळ्यांनी जेवण केलं. जेवण वगैरे करून त्याला हात रूट टाकलं आणि आम्ही सगळी झोपून गेलो. आणि पुरी बघा लॅपटॉपच बघत बसल्या, झोपतच नव्हतं लवकर. 3 वाजेपर्यंत लॅपटॉपच बघत होत्या.